अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला आणि त्याच हल्ला प्रकरणातली महत्त्वाची अपडेट सध्या समोर येते। 10 तपास पथकं तैनात करण्यात आलेली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली। चोरीच्या उद्देशाने आरोपी सैफच्या घरात घुसला। आरोपीला अटक केल्यानंतर पुढची माहिती समजेल असंही पोलिसांचं म्हणणं आहे। यामधला एक आरोपी सीसीटीव्ही मध्ये आढळून आलाय असंही पोलिसांनी म्हटलं। आरोपीनं शिड्यांचा वापर केला आणि इमारतीमध्ये प्रवेश केला अशी ही माहिती पोलिसांनी दिली। लवकरात लवकर आरोपीला अटक करू असंही पोलिसांचं म्हणणं आहे। प्रायमरी या आत्ताच्या तपासामध्ये असं निष्पन्न होत आहे की हा जो आरोपी आहे याने चोरीच्या उद्देशाने अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी प्रवेश केलेला आहे आणि आरोपी अटक होताच पुढचे डिटेल्स डिस्क्लोज करता येतील। सध्याचं प्रायमरी फोकस आरोपीला अटक करण्यात आहे। आरोपी लवकर अटक करण्यात येईल। आरोपीला अटक केल्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील आणि ते डिस्क्लोज करण्यात येतील। काल रात्री अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी जी घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने एक आरोपी याने शिड्यांचा वापर करून बिल्डिंगमध्ये एंट्री करून शिड्यांचा वापर करून अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी एंट्री केलेल्याचं निष्पन्न झालेलं आहे। तो एक्यूज्ड चे डिटेल्स आम्हाला प्राप्त झालेले आहेत। त्या आरोपीला अटक करण्यासाठी 10 डिटेक्शनच्या टीम्स विविध ठिकाणी काम करत आहेत। लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल आणि पुढचे डिटेल्स घेण्यात येतील। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्यासोबत आहेत। श्रेयस, तुम्ही पोलीस स्टेशन बाहेर आहात, तिथली काही परिस्थिती पाहायला मिळते? सध्या आपण पोलिसांची प्रतिक्रिया पाहिली, त्यांचं असं म्हणणं आहे आरोपीनं शिड्यांचा वापर केला आणि तो इमारतीमध्ये शिरला। ही नवीन अपडेट्स या प्रकरणासंदर्भातली समोर येते, याबद्दल अधिकची माहिती। गौरी, अत्यंत महत्त्वाचं एक प्रतिक्रिया आता पोलिसांकडून आपल्याला आलेली आहे की काय काय सकाळपासून चौकशा सुरू आहेत आणि काय काय चौकशांच्या अंतर्गत आपल्याला जी माहिती मिळाली ती पोलिसांनी आपल्याला दिलेली आहे। एक गोष्ट आपल्याला नंबर 1 माहिती जी मिळालेली ती अशी आहे की हा जो हल्ला झालाय ते जे लोक होते त्याच्यातून एक व्यक्ती हा सीसीटीव्हीमध्ये आढळलेला आहे। दुसरी जी माहिती आपल्याला प्रामुख्याने मिळाली ती म्हणजे त्यांनी शिड्यांचा वापर करून ते घरात घुसले। तिसरी जी महत्त्वाची माहिती आहे ती चोरीच्या कुठे ना कुठे आमिषापोटी हे घरात घुसले होते असं सुद्धा पोलिसांनी सांगितलं। आणि चौथी जी माहिती सगळ्यात आपल्याला महत्त्वाची मिळाली की सैफ अली खानवर झालेला हल्ला हा कुठे ना कुठे सैफ अली खानने स्वतःचा सेल्फ डिफेन्ससाठी त्याच्यावर हल्ला केला, त्याच्यावर त्यांचं वादावादी झाली आणि त्याच्यामुळे हल्ला झालाय हा कुठे ना कुठे एक माहिती आता समोर येते। काही वेळापूर्वी आपण बघितलं तर एक हाऊस हेल्प सैफ अली खान यांच्या घरी जे काम करतात त्यांना इकडे बोलवण्यात आलं होतं, त्यांची चौकशी झाली होती। त्यांची चौकशी 1.5 तास चालली। या चौकशी अंतर्गत आपल्याला जी मिळालेली माहिती आहे त्याच्यात ह्या सगळ्या माहिती समोर आलेल्या आहेत। आता ही चौकशी सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आता जिकडे मी उभा आहे ते म्हणजे बँड्रा पोलीस स्टेशन, वांद्रे इकडचं हे पोलीस स्टेशन जिकडे सगळ्यात महत्त्वाची चौकशी होते। डीसीपी दीक्षित हे चौकशा करत होते, खुद्द डीसीपी दीक्षित हे चौकशा करतात। त्यामुळे कुठे ना कुठे महत्त्वाची गोष्ट हीच आहे की ही हाय प्रोफाईल केस असल्यामुळे कुठे ना कुठे आता सगळ्यांचं लक्ष इकडे लागलंय। डीसीपी दीक्षित यांनी सांगितल्या निमित्तानंच आपल्याला एक गोष्ट आपल्याला कळली की 10 टीम्स हे वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी तैनात करण्यात आलेत आणि ते त्याची चौकशी करताना दिसत आहेत, ते त्यांची माहिती काढताना दिसत आहेत। आणि हीच खरं तर आताची सगळ्यात मोठी गोष्ट आपल्याला कळलेली आहे। एकंदर पाहिलं गेलं तर जी हाऊस हेल्प ज्यांची चौकशी गौरी झालेली आहे त्याच्यातून अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत। त्या गोष्टी समोर आल्यानंतरची ही प्रतिक्रिया आहे। त्यामुळे आता कुठे ना कुठे वेगाने जो सगळ्या चौकशा सुरू आहेत ते आता कोणाला अटक होईल, कशी अटक होईल, कोणाला ताब्यात घेण्यात येईल, आता त्या गोष्टीची आपण चर्चा आपण करू शकतो आहोत। आपण बघू शकतो दयानायक सरच आपल्यासोबत, दयानायक सर आता होते ते सुद्धा आता हे चौकशी कालपासून ते करताना दिसत आहेत। आणि या चौकशा करत असताना आपण बघू शकतो तर दयानायक आता वांद्रा पोलीस स्टेशनला आलेले आहेत। काल रात्रीपासून ते आतापर्यंत चौकशा दयानायक करताना दिसत आहेत। काल रात्री सुद्धा ते तिथे होते आणि आज सकाळी सुद्धा आता सैफ अली खान यांच्या घरानंतर आता ते इथं आलेले आहेत। आणि हेच खरं तर चित्र आता समोर आपल्याला येताना दिसत आहे। दयानायक आता इकडे पोहोचलेले वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये। डीसीपी दीक्षित यांच्या चौकशी होतात। दयानायक आता पुढची चौकशी कशी काय हॅटल करतील, क्राईम ब्रांचकडे ही चौकशी आहे आणि क्राईम ब्रांचची ही चौकशी आता मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। एकंदर आपण बघितलं तर दयानायक आता इकडे आलेले आहेत। कालपासून ते आतापर्यंत दयानायक हे संपूर्णपणे सैफ अली खान यांच्या घरात पण होते, ते सगळी चौकशी करून आले आहेत। खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो क्राईम ब्रांच असेल, फॉरेन्सिक एक्सपर्ट असेल आणि दयानायक स्वतः सुद्धा या सगळ्या
चौकशीच्या अंतर्गत काय काय त्यांना आता माहिती मिळतं त्या सगळ्यांचं आता माहितीनंतर आपल्याला कळणार आहे. पण गौरी, आपण एकदा बघू शकतो तर एक हाय प्रोफाईल केस सैफ अली खान असेल, त्याच्या अगोदर बाबा सिद्दीकींचं ह्यांच्या झालेली घटना असेल किंवा सलमान खान यांच्या घरावर अटॅक असेल, वांद्रे इकडे घडलेल्या या ज्या घटना आहेत त्याची क्रोनॉलॉजी जरी बघितली गेली तर क्रोनॉलॉजी बघितल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष वेधलेलं आहे. त्यासोबत आपण बघितलेलं तर चौकशी आता मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि चौकशा जसं डीसीपी दीक्षित यांनी सांगितलं 3 स्तरांवर सुरू आहे आणि 3 स्तरांवर सुरू असताना आता आपण जस्ट आता बघितलं तर दया नाईक सुद्धा आता इकडे आलेले आहेत. तर कुठे ना कुठे आता चौकशी ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. चौकशी ही खऱ्या अर्थानं शेवटच्या प्रोसेसवर नाही तर आता चौकशी जी सुरू आहे सैफ अली खान यांच्या हल्ल्याची ती कुठे ना कुठे आता मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक लोकांचे ट्विट्स आता येतात दिसतात. कलाकारांचं लक्ष सुद्धा या सगळ्यांचं वेधून घेतलंय. कलाकारांना कुठे ना कुठे आपल्या सिक्युरिटीचं टेन्शन आलेलं आहे. वांद्रे, कुलाबा, नरिमन पॉईंट, अंधेरी, जुहू हा परिसर खरं तर कलाकारांचं मानला जातो. कलाकार इथं परिसरात राहतात, त्यांची सिक्युरिटी ही मोठ्या प्रमाणावर अनेक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत विषय असतो. पण कुठे ना कुठे त्याच सिक्युरिटीवर जेव्हा प्रश्नचिन्ह उचलला जातो तेव्हा कलाकार सुद्धा आता मोठ्या प्रमाणावर बाहेरून ट्विट करत लागलेत. आपण बघितलं पूजा भट यांची ट्विट आली आहे, ज्युनियर NTRची ट्विट आलेली आहे, चिरंजीवी द साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांनी पण सुद्धा आता आपला रोष व्यक्त केलेला आहे. या सगळ्या गोष्टी पाहायला गेल्या तरी सैफ अली खान यांच्या ह्याच्यावर हल्ला जो झालेला आहे तर कुठे ना कुठे आता सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह हे प्रशासनावर सुद्धा आहे आणि त्याचं प्रशासनाचं चिन्ह जे निर्माण झालं आहे त्याचा पुसण्याचा प्रयत्न आता सगळे मुंबई पोलीस सुद्धा आणि अनेक क्राईम ब्रांच ऑफिसर्स इथे करताना आपल्याला दिसत आहेत. गौरी, हो नक्कीच श्रेयस, पोलीस स्टेशन बाहेर नेमकं काय घडतं याकडे तुम्ही असंच लक्ष ठेवत राहा. या प्रकरणासंदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स सध्या आपण पाहू शकतोय. पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा या प्रकरणासंदर्भात माहिती दिली. लवकरात लवकर आरोपीला अटक करू असंही त्यांनी म्हटलं.